चला रे. चलो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पटापट जॉईन व्हायचं. येतोय का? येस. गुड इव्हिनिंग सगळ्यांना, स्वागत आहे. सो आता आपल्याला भारताचे लेक्चर बघायचे. एक 10 लेक्चर आपण घेऊ. 7-10 होतील लेक्चर. चला, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. येतोय का? सगळ्यांचं स्वागत आहे. येस. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. सगळं गुड इव्हिनिंग आले असतील सगळेजण. चला, मंगल मंगल त्रिवार मंगल. पावन दिन हा धन्य हो. भारत प्यारा स्वतंत्र झाला. जय बोला हो, जय बोला हो. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ठीक आहे. घुमतोय सर आवाज, डबल येतोय. काय बोलतोय? आता हॅलो हॅलो हॅलो. आता येतोय का रे आवाज? आता येतोय का क्लिअर? आता क्लिअर येतोय का सांगा मला. घुमतोय तरी पण खरं. हॅलो, आता येतोय का? आता येत असेल ना, का नाही येत? हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता क्लिअर आहे का? क्लिअर आहे? तरी पण एकदा परत सांगा. हॅलो हॅलो हॅलो. प्रॉपर ऑडिबल आहे आवाज? क्लिअर? हा, चला. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे. आठवतंय का शेवटचा प्रश्न? प्राकृतिक, भारताच्या संदर्भातलं प्राकृतिकचं एक लेक्चर झालेलं होतं आपलं, आणि त्याच्यामध्ये डिटेल बऱ्याचशा गोष्टी मी चर्चा केलेल्या होत्या. आठवत असेल? आपली डिटेल बऱ्याचशा गोष्टींची चर्चा ऑलरेडी झालेली होती. आता सुद्धा आपल्याला ती चर्चा करायची आहे. आता याच्यामध्ये राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेला आलेले 2 प्रश्न जे ऑलरेडी आपले झाले होते अगोदरच. हा होता 16 नंबरचा, कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जातं? झालतं का रे? सोडवा बरं हा प्रश्न. पहिल्या चॅप्टर मध्ये जाईल, पण तो ऑलरेडी झालाय आपल्याला, त्याच्यामुळे बघा यायला पाहिजे उत्तर. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. येते का? काय ट्रिक सांगितली होती रे? ट्रिक काय होती आपली? कर्कवृत्त जाणारी राज्य म्हटलं तर ट्रिक काय होती? आठवत असेल, गरम छाज पिते मी. लक्षात ठेवायचं आहे. कोणतं बघितलं होतं? गरम छाज पिते मी आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि मग आठवलं पाहिजे आपल्याला, गरम छाज पिते मी म्हणलं तर गरम छाज पिते मी 100% सगळंच्या सगळं करून दिलंय व्यवस्थित. त्याच्यामुळे चुकण्याचं कारण नाहीये. दिसतंय का? प्रत्येक पेन दिसतोय ना रे सगळ्यांना? गुजरात. दुसरा राजस्थान. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना हाच एक क्रम. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल. इथं आला तेलंगणा, नाही तर इथं कोण आहे? त्रिपुरा आणि मिझोराम. क्लिअर आहे सगळ्यांना? आठवते का बाबांनो? पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पप्पू. मग कर्कवृत्त जाणारी एकूण राज्य किती, असा वन लाईनरला आला तरी लक्षात ठेवायचं.
8 राज्य. गटकला आलत का रे तुमच्या कर्कवृत्तावरती? गटकला पण प्रश्न होता का? महाराष्ट्रामधून कर्कवृत्त जाते असं होतं पेपरला. आपल्यासाठी महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. जमलं पाहिजे, आलं पाहिजे. क्लिअर का सगळ्यांना? 100% विसरू नका बरं का, आलं पाहिजे. पेन चेंज करू द्या मला, है ना, वेगळाच दिसतोय जरा ना. आता आप दिखता है क्या? अच्छा दिसते ना. तर गरम छाज पिते मी, हे विसरू नका, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. एकूण राज्य म्हणलं तर 8 आहे. मग हा प्रश्न आत्ताच्या राज्यसेवेला आला होता. मग 1 नंबर बघा आता कोणत्या राज्यातून जाते म्हणलं तर कोण येईल रे? गुजरात येईल का? गुजरात येईल का? तर यस, गुजरात यायला पाहिजे. मध्य प्रदेश आहे, त्रिपुरा आहे, मिझोराम आहे. हा, इथं महाराष्ट्र दिलंय, इथं महाराष्ट्र दिलंय. 2 पर्याय असे पण जाईल, इथं बिहार दिलंय. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर असायला पाहिजे होतं. क्लिअर? सोपा होता का प्रश्न? 100% सोपा होता. पुढचा बघा, हा पण राज्यसेवेला आलता आणि याची चर्चा झाली की नाही मला ते तुम्हीच सांगा आता. हे पण झालं होतं का नव्हतं? आपलं चर्चा झाली होती की नाही बघायचं, यायला पाहिजे उत्तर. सोडवायचे. 4 बाजूच्या 4 दिशा दिल्या, ज्याला आपण परमस्थाने म्हटलं होतं, आठवा. बऱ्याच वेळा घेतले हे मी, परमस्थाने. मग परमस्थाने आलं पाहिजे आपल्याला. रेवती म्हणतायत 3, अश्विनी म्हणतायत 3, सोडवायचंय. मोनाली म्हणतायत 3, सानिका म्हणतायत 2. नीट बघा, सगळं मॅपवर पण काढून दाखवलेलं होतं. रुपाली 3, रोहिणी 3, दिग्विजय 3, सोनम म्हणतायत 3. उत्तर आलं पाहिजे, येऊ शकतं उत्तर. दत्ता म्हणतायत 3, दत्ता जगदाळे. बघा आता इथं काय दिलंय आपल्याला? भारताच्या मुख्य भूमीची टोकं दिलेत आणि मग याच्यामध्ये बघा उत्तरेकडचं दिलंय, दक्षिणेकडचं दिलंय, पूर्वेकडचं दिलंय आणि पश्चिमेकडचं दिलंय. आता ज्या वेळेस आपण महाराष्ट्राचा भारताचा नकाशा बघतो तशी परमस्थानं आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग भारताच्या संदर्भातली जी काय परमस्थाने आहे, म्हणजे 4 बाजूला 4 जी स्थानं आहे, त्याच्यामध्ये आता गुहर मोठा ऐकला असेल, ज्याच्यामध्ये मी ट्रिक लक्षात ठेवायला सांगितलं होतं की गुजरातचा मोठा भाई लक्षात ठेवायचं. गुजरात पोरबंदर जवळचं गुहर मोठा, हे झालं पश्चिमेकडचं स्थान. पूर्वेकडचं म्हणलं तर अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. कोणतं ठिकाण आहे रे अरुणाचल प्रदेश मध्ये? तर अरुणाचल प्रदेश मध्ये असलेलं किबिथू आठवत असेल. यांच्यामधला टाइम डिस्टन्स वरती पण प्रश्न घेतला होता आपण. 116 मिनिटं म्हणजे 2 तासाचा फरक वेळेमधला, याच्यावर पण प्रश्न झालेला होता. आता उत्तरेकडचं परमस्थान जे आहे ते कोणतं आहे? दप्तार आहे. आठवत असेल, दप्तारवरती पण चर्चा घेतली की लडाख मधलं दप्तार हे सर्वात उत्तरेकडचं ठिकाण आहे. तर जमिनीवरचं सगळ्यात दक्षिणेकडचं टोक आहे ते म्हणजे कन्याकुमारी. कुठे येतं कन्याकुमारी? तमिळनाडूमध्ये येतं. आणि ज्या वेळेस आपल्याला सगळ्यात दक्षिणेकडचं टोक बेटांवरचं विचारतात, ती पण चर्चा झाली आठवत असेल आपली. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं ग्रेट निकोबार बेटावरती असलेलं, म्हणजे अंदमान निकोबार बेटांमध्ये असलेलं ग्रेट निकोबार वरचं इंदिरा पॉइंट. आठवतंय का रे? याच्यावर पण प्रश्न येऊन गेला आयोगाचा. कशावरती? 6 अक्षवृत्त, 6 डिग्री 45 उत्तर अक्षवृत्त. टोक दक्षिणेकडचं पण उत्तरेवरती आहे. क्लिअर का? आठवतंय का? ऑलरेडी चर्चा झालेली आहे. मग या लेथ वरती पण प्रश्न विचारलाय. 3214 किलोमीटर, 2933 किलोमीटर, हे पण माहिती पाहिजे आपल्याला. क्लिअर? मग आता इथं काय दिलंय बघा, उत्तरेकडचं टोक लडाख मधलं दप्तर आहे. तर लडाख मधलं दप्तर म्हटलं तर बरोबर आहे, काय अडचण आहे का इथं? नाहीये, लडाख मधलं दप्तर बरोबर आहे. दुसरं, दक्षिणेकडचं टोक तमिळनाडू मधलं कन्याकुमारी आहे, बरोबर आहे. पूर्वेकडचं टोक आसाम मधलं किबिथू बरोबर आहे. पण हे आसाम मध्ये आहे का? तर ते अरुणाचल प्रदेश असं असायला पाहिजे होते. आहे का नाही? प्लेन फसवले शब्दात, लक्षात ठेवायचं. आणि चौथं, पश्चिमेकडचं टोक गुजरात मधलं गुहार मोठा आहे. आता हे ट्रान्सलेशन आहे बघा, गुहर मोठा असं नाव आहे खरं तर.
मराठी ट्रान्सलेशन गुहार मोता झालं. एखादं म्हणायचं असलं कोणतं ठिकाणी गुहार मोता. कळलं का सगळ्यांना? जमल का? हे जमलं पाहिजे आपल्याला. आणि असे प्रश्न आपल्याला पेपरला येतात. आपण तयारीत असणं गरजेचं आहे. 100% तयारीत पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. क्लिअर का सगळ्यांना? समजतंय का? ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. आणि हेच प्रश्न येतात परत 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 परत. याच्यावरती 5-6 वेळा प्रश्न झालेला आहे कर्कवृत्तावरती, तरी पण अर्क नाही आला. त्याच्यामुळे भारताच्या भूगोलामधले PYQ पाठ असले तरी चालतील, कारण तेच PYQ परत येतात जशाला तसे. लक्षात ठेवायचं. कळलं सगळ्यांना? तर कर्कवृत्त आपल्यासाठी महत्वाचं आहे, विसरायचं नाही. पुढचा प्रश्न सोडवायचा. हे झालेले आहे. शेवटचा कोणता झाला सांगता येईल का कोणाला? शेवटचा प्रश्न कोणता झालेला होता आपला? खिंड झालते का शेवटचा रे? जागा वाढतील. जागांचं ताण नका घेऊ आता लगेच. अजून परीक्षा होत्या, मग बघू जागा वाढीचं. शेवटचा कोणता होता? झालता का हा? सोडवा. हा होता का शेवटचा? नव्हता झाला? सोडवा मग. प्रश्न विचारलेला आहे, भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणता बरोबर क्रम आहे किंवा बरोबर क्रम लावा विचारले. आणि खिंडी तुमच्या पाठ पाहिजे असं म्हणलं तरी चालेल. कळलं? आता हा प्रश्न कशावरती टॅकल होतो? तर हा प्रश्न फक्त आणि फक्त एवढी खिंड माहिती आहे जोजीला, त्याच्यावरती टॅकल होतो. कारण जोजिला ही जम्मू काश्मीर मध्ये आहे, शिपकीला ही हिमाचल प्रदेश मध्ये आहे, आणि माना आणि नीती जर बघितल्या तर ह्या उत्तराखंड मधल्या खिंडी आहेत. साहजिकच आहे, आपल्याला विचारलेला आहे. कळतंय का सगळ्यांना? पश्चिमेकडून पूर्वेकडे. क्लिअर का प्रत्येकाला? सर सगळ्यांना मी वाढून दिलेला आहे. 11 तारखेपर्यंत सगळ्यांच्या बॅचेस PYQच्या वाढून देतोय. करंटची एकाची पण व्हॅलिडिटी मी वाढवलेली नाही. तुम्ही 25%, 20% डिस्काउंट कोड वापरा आणि परत रिन्यू करू शकता. कळलं? कारण ती बॅच ऑलरेडी 8 महिन्याचा व्हॅलिडिटी होती पहिल्यापासून. लक्षात राहील. तर जोजीला लक्षात ठेवायचं JNK, शिपकीला म्हटलं तर हिमाचल प्रदेश, आणि UK म्हटलं तर माना आणि नीती. क्लिअर? ट्रिकने लक्षात ठेवलं तर बरं राहील. आठवतंय का? ट्रिक सांगितलेली काय होती रे? खिंडीच्या संदर्भातली ट्रिक आठवते कोणाला? हे लक्षात ठेवा. बुरझील जम्मू काश्मीर मधली आहे, श्रीनगर गिलगिट या प्रांताला जोडणारी ती आहे. दुसरी म्हणलं तर खारदुंगला जम्मू मध्ये असलेली महत्वाची आहे, लेह आणि लडाखला जोडणारी आहे खारदुंगला. जोजिला जम्मू काश्मीर मध्ये आहे, श्रीनगर, कारगिल आणि लेहला जोडणारे. आज भरपूर खिंडीवरती प्रश्न आहे, त्याच्यामुळे हे प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवायचं. जर आपल्याला काश्मीर मधल्या खिंडी विचारल्या, मी तर फास्ट ट्रॅक ट्रिक सांगतो कारण ते महत्वाचं आहे आपल्यासाठी. ट्रिक लक्षात ठेवायची. काश्मीर मध्ये म्हटलं तर बुर्ज खलीफा, जो पेनसे, चांगला, बनी. बनी का? परत प्रश्न विचारताय का बनी का? मग तुम्हाला पहिली लक्षात ठेवायची आहे बुर्झील, दुसरी लक्षात ठेवायची आहे खारदुंगला, ला म्हणजे पास, नंतर आहे जोजिला किंवा जोजिला असं पण म्हणतात, नंतर आहे पेनसिला, नंतर आहे चांगला, बनी म्हणजे बनिहाल, आणि का म्हणजे काराकोरम. ह्या महत्वाच्या खिंडी तुम्हाला लक्षात ठेवायच्या काश्मीर मधल्या. ट्रिकने लक्षात ठेवा.
ट्रिकने लक्षात ठेवा, तुम्हाला आलं पाहिजे. बुर्ज खलिफा जो पेनसे चांगला बनी. मग बुर्जीला आहे, बरोबर आहे का? त्याच्यानंतर दुसरी खारदुंगला आहे, जो म्हणजे जोजीला आहे, पेन्सिला आहे, चांगला आहे, बनिहाल आहे, काराकोरम आहे. आता तुम्हाला ही दिली होती, जोजीला दिली होती का? प्रश्नामध्ये जर बघितलं तर जोजीला वरती तुम्हाला दिलेलं होतं. मग पहिल्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बुर्जील, खारदुंगला, जोजीला, पेन्सिला, चांगला, बनिहाल आणि काराकोरम या काश्मीर मधल्या खिंडी विसरायच्या नाही. समजते का प्रत्येकाला? लक्षात राहील का बाबांनो? बुर्ज खलिफा जो पेनसे चांगला बनी अशी आपली ट्रिक आहे. आणि त्याच्यावरती मग बुर्जीला म्हणलं तर श्रीनगर आणि गिलगिट यांना जोडणारी आहे, बरोबर. खारदुंगला म्हणलं तर लेह आणि लडाख. मग याला ट्रिक सांगितल्या होत्या मी. खाल्लेलं, याच्यावर प्रश्न आलाय दोनदा खारदुंगला वरती. खाल्लेलं, लेह आणि लडाखला जोडणारी कोण आहे? खारदुंगला. जो जीला म्हटलं तर ट्रिक सांगितली होती, जो बोले सोनिहाल सत श्रीकाल. आपण म्हणतो की नाही, सत श्रीकाल म्हणजे श्रीनगर, कारगिल आणि लेह. श्रीकाल, जो बोले सोनिहाल सत श्रीकाल. श्रीकाले विसरायचं नाही. पेनसिला, पेनने लिहून झालं. झालं म्हणजे लडाख आणि झास्कर. झालं, झास्कर, लडाख यांना जोडणारी आहे जम्मू काश्मीर ही. क्लिअर? त्याच्यानंतर चांगला आहे. चांगला म्हणलं तर जम्मू काश्मीर मध्ये आहे. लडाख आणि तिबेट यांना जोडणारी तिल. सांगितलं तिल चांगला असतो, सो चांगला म्हणलं की तिल. तिल म्हणजे तिबेट आणि लडाख. बनिहाल आहे, जम्मू ते श्रीनगर यांना जोडणारी, जवाहर बोगद्यातून जाणारी नॅशनल हायवे 44, सर्वाधिक लांबीचा भारतातला राष्ट्रीय महामार्ग. तिथं जे आहे जवाहर बोगद्यातून जाणारे जम्मू ते श्रीनगर खिंड म्हटलं तर बनिहाल आहे. कळलं का? आणि काराकोरम आहे, ते म्हणजे लडाख आणि चीन यांना जोडणारी आहे, तर ती काराकोरम पास आहे. तर या काश्मीर मधल्या खिंडी लक्षात ठेवायच्या. समजतंय का? हे डायरेक्ट शिकवल्यासारखं सांगतोय, रिवाइज झालं पाहिजे. प्रश्न येतात आज, भरपूर प्रश्न पुढे खिंडींवरती आहे, ते पण सोडवायचे, आपल्याला सुटले पाहिजे. कळलं? तर हे काश्मीर मधलं लक्षात राहील का? हॅलो, प्रत्येकाला आलं पाहिजे. काश्मीर मधल्या एवढ्या चांगल्या लक्षात ठेवा. त्याच्यातही महत्वाच्या बघा, बुर्जीला, खारदुंगला, जोजीला ह्या चांगल्या आहेत, बरोबर आहे. चांगला आणि बनिहाल या जोड्या लावायला 4-5 आलेले आहे ऑलरेडी. बाकी याच्यामध्ये देपसा आहे हिमाचल प्रदेश, शिपकीला हिमाचल प्रदेश, बारालाच्या हिमाचल प्रदेश आणि रोहतक आहे. याला ट्रिक लक्षात ठेवा, देशी बारो. देशी बारो म्हणलं तर लगेच येतं लक्षात सगळं. मग देपसा, शिपकीला, बारालाच्या, रोहतक याच्यातली स्टार करून ठेवायची शिपकीला, जिच्यावर प्रश्न होता ना मग अशी. शिपकीला ही महत्वाची खिंड आहे, त्याच्यामुळे ध्यानात ठेवा. जर काश्मीर मधल्या विचारले तर काय लक्षात ठेवता ट्रिक ही, बुर्ज खलिफा जो पेनसे चांगला बनी. त्याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं हिमाचल प्रदेश मधल्या, तर ट्रिक काय लक्षात ठेवायची? देशी बारो, देपसा, शिपकीला. ही शिपकीला स्टार करा, ही महत्वाची. प्रश्न आपल्याला एकच आलाय आतापर्यंत कंबाईनला खिंडीवर, पण बाकीचे भरपूर आहेत. आणि रोहता, समजलं? तर या खिंडी विसरायच्या नाही. हिमाचल प्रदेश म्हणलं तर देशी बारो विसरू नका. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाच्या आहेत उत्तराखंड मधल्या म्हटलं तर आपल्यासाठी मनाली ध्यानात ठेवायचं. ट्रिक, मनाली जातात ना फिरायला लोक मनालीला, पण त्याच्यामध्ये माना, नीती आणि लिपुलेख हे विसरू नका. हे 3 लक्षात ठेवायचे मनाली. त्याच्यानंतर आपल्याला जर सिक्कीम विचारलं तर सिक्कीम मधल्या 2 महत्वाच्या आहेत. कोणत्या 2 आहे? एक नथुला, नथू जेल में गया, ट्रिक लक्षात ठेवायची. आणि दुसरी आहे जेलेपला. कळलं? ह्या 2 आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात ठेवायचं. पुस्तक महोत्सवाला जाऊन आलो मी, शरद दादांनी मला पुस्तक पण दिलं, गिफ्ट पण दिलं. सो उत्तराखंड, सिक्कीम लक्षात ठेवा. आणि तिसरं महत्वाचं आहे अरुणाचल प्रदेश.
तर अरुणाचल प्रदेश मध्ये जर गेलो आपण तर इथं कोणत्या कोणत्या आहेत? अरुणाचल प्रदेश में दीदी बोली ट्रिक लक्षात ठेवायची. दीदी बोली आहे का? दीदी बोली ही दीदी बोली आहे. दिहांग, दिफू, बोमदिला आणि लिखापाणी. दिहांग, दिफू, बोमदिला आणि लिखापाणी. जमल का? एवढ्या लक्षात ठेवायच्या. ट्रिकने लक्षात ठेवल्या तरी चालतील, आल्या पाहिजे. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची देप्सा आहे जी कुल्लू आणि स्पिती जिल्ह्यांना जोडणारी आहे. शिपकीला आहे, हिमाचल प्रदेश आणि तिबेट मार्गावरती आहे. क्लिअर? तर या वाचू शकता, विसरायचं नाही. बाकी इथं जर बघितलं तर इथल्या दोन महत्वाच्या आहे, माना आणि नीती ध्यानात ठेवायचे. हे स्टार करायचे, दोन महत्वाचे आहे, माना आणि नीती. बरोबर आहे. बाकी इथं नथुला महत्वाची आहे, सिक्कीम मधली नथुला. भारत चीन मार्गावरती प्राचीन रेशीम मार्गाची शाखा वगैरे याच्यावर पण प्रश्न विचारलाय. आणि इथं दिहांग अरुणाचल प्रदेश मंडले जोड्या लावायला येऊन गेलेले आहे. आणि बोमदिला पण आहे, लासा तिबेट अरुणाचल प्रदेशला जोडणारे आहे. कळतंय का? तर एवढ्या सगळ्या खिंडी आहेत, तर या वाचल्या पाहिजे. क्लिअर? मला जसं जमल तसं मी तुम्हाला सांगितलंय, तर या लक्षात ठेवा. मग इथं तुमच्यासाठी प्रश्न सोपा होता. काय प्रश्न होता? प्रश्न होता की पश्चिमेकडून पूर्वेकडे. मग याच्यामध्ये पहिली आहे बुर्ज खलिफा जो पेनसे चांगला बनी. जम्मू काश्मीर मधली कोणती? जोजिला आहे. बाकी माना कुठे आहे? उत्तराखंड. शिपकीला कुठे? हिमाचल प्रदेश. नीती कुठे? उत्तराखंड. म्हणजे आयोगाला पण वाटत होतं की तुम्हाला फक्त एकच पॉइंट येतोय तरी उत्तर येईल. कळलं का सगळ्यांना? जमल का? लक्षात राहील का? आता पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना पहिली जोजिला, नंतर शिपकीला, नंतर माना आणि नंतर नीती. ओके? क्लिअर का सगळ्यांना? लक्षात ठेवायचं, आलं पाहिजे, आलं पाहिजे. आणि येतं, अवघड नाही, सोपं आहे. अवघड नाही आहे, सोपं आहे. फक्त लक्ष देऊन करायचं, बाकी काहीच नाही. क्लिअर? पुढचा प्रश्न सोडवायचा, तोच आहे. वनसेवा मुख्य परीक्षा 19. आता दोन बघितले, त्यातलीच खालीलपैकी बरोबर विधानं ओळखायची. नथुला बघितली ना आता जस्ट, सोडवा बरं नथुला. सोडवा, आलं पाहिजे उत्तर. छान. बघा, पहिलं नथुला खिंड ही भारत आणि चीनच्या दरम्यान आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. बाकी ही प्राचीन रेशीम मार्गाची एक शाखा आहे. या दोन स्टेटमेंट वरतीच उत्तर येते वरील सर्व. फक्त ड माहिती, कारण ड पर्याय बाकी दुसरीकडे कुठंच नाही. क्लिअर? समुद्र सपाटीपासून ही 4310 मीटर उंचीवरती आहे, हे पण बरोबर आहे. आणि तुम्ही गुगल केलं तरी सापडेल. आणि 2006 ला हा मार्ग खुला करण्यात आलेला होता. भारत चीन युद्धाच्या दरम्यान हा बंद करण्यात आलेला होता, नंतर 6 ला तो खुला झालेला आहे. क्लिअर? तर वरील सर्व बरोबर असायला पाहिजे. उत्तर पर्याय 4. पुढचा, वनसेवा मुख्य परीक्षा 2019. शिखरांवरचा प्रश्न. शिखर, रांगा दिल्यात आणि शिखर दिलेत. लावा रे, उत्तर आलं पाहिजे. जमेल, 100% जमेल. सानिका म्हणतायत 2. बोलायचं सगळ्यांनी. दिग्विजय म्हणतायत 2. अश्विनी म्हणतायत 2. रेवती 2. ऋतू 2. कोमल 2. रेखा 2. सोप्पा असलेला प्रश्न, उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून. काहीच अवघड नाही, काहीच. पुढे गेल्यावर आणखी प्रश्न येतील, सेम प्रश्न, वेगळे पण नाहीत, सेमच येत आहेत. पहिलं, गुरु शिखर. कुठे रे गुरु शिखर?
आरवली पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर म्हणजे गुरु शिखर. बरोबर आहे का? आरवली पर्वत रांगेतलं सर्वात उंच शिखर म्हणजे गुरु शिखर. मग 1 ला 3 पाहिजे, संपलं उत्तर. उत्तर पर्याय 2. मग धूपगड हे सातपुड्यामध्ये आहे. साल्हेर कुठे येतं? सह्याद्रीमध्ये येतं. आणि दोडा बेट्टा कुठं आहे? तर निलगिरी पर्वत रांगेमध्ये दोडा बेट्टा आहे का नाही? आपल्यासाठी गुरु शिखरची लेंथ म्हणलं तर किती आहे? तर 17-22 मीटरचं गुरु शिखर. 1350 मीटर म्हणलं तर धूपगड. 1567 मीटर म्हणलं तर साल्हेर. आणि 2637 मीटर म्हणलं तर दोडा बेट्टा. ती दिलेली 4ही शिखरं महत्वाची आहे. विथ लेंथ पाठ पाहिजे. जसं सातपुड्यामधलं महाराष्ट्रातलं सर्वात उंच विचारलं आपल्याला, तर महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे रे? आस्तंबा आहे, ज्याची लेंथ आहे 1325 मीटर. आस्तंबा 1325 मीटर हे सातपुड्यातलं महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. आपल्याला विचारलंय भारतातली शिखरे महत्वाची धूपगड. क्लिअर सगळ्यांना? मग विंध्य पर्वत रांगेतलं सर्वात उंच शिखर कोणतं? विंध्य. सद्भावना, गुडविल लक्षात ठेवायचं. समजतंय का? विंध्य पर्वत रांगेतलं सर्वात उंच शिखर म्हणलं तर सद्भावना, ध्यानात ठेवायचं. हिमालयातलं सर्वात उंच म्हणलं जर आपल्याला भारत विचारलं तर 8611 मीटर K2. बरोबर आहे का? पण हे पीओके मध्ये येतं, पाक ऑक्युपाइड काश्मीर मध्ये. आणि ते जर वगळलं तर 8598 मीटर कांचनगंगा. जमल का? हे लक्षात ठेवायचंय. असे सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतात. आपण तयारीत पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. क्लिअर? तर विंध्य पर्वत महत्वाचा, हिमालय महत्वाचा आहे, ध्यानात ठेवायचं. जर पश्चिम घाटातलं सर्वात उंच विचारलं ना, पश्चिम घाट, तर पश्चिम घाटामध्ये सर्वात उंच शिखर आहे अनैमुडी, 2695 मीटर. क्लिअर? आणि जर आपल्याला पूर्व घाट विचारलं तर महेंद्रगिरी 1501 मीटर. क्लिअर? तर ही शिखरं विसरायची नाही. बाकी तुमची पाठ आहे का बाबांनो? भारतातली लक्षात ठेवायला एक काम, डीएनए नंदा. पहिलं लेक्चर बघून घ्यायचं प्राकृतिकचं, ज्याला येत नाही त्याने. सगळं इन डिटेल शिकवलंय मी त्याच्यामध्ये, वेळ घेऊन शिकवलंय. त्याच्यामुळे ते तुमचं पाठ पाहिजे. एक काम डीएनए नंदा ना, मग नागू आहे, मग त्रिशूळ आहे, मग बद्री, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सगळं पाठ पाहिजे. आहे का पाठ सगळ्यांचं? 100%. ज्याला येत नाही त्यांनी मागचं लेक्चर बघून घ्यायचं, प्राकृतिकचं पहिलं लेक्चर. त्याच्यामध्ये मी इन डिटेल प्रत्येक गोष्ट शिखरं कशी लक्षात ठेवायची सांगितलं, कोणती कोणती महत्वाची ते पण सांगितलंय. त्याच्यामुळे चुकायचं काही कारण नाही. क्लिअर सगळ्यांना? तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर पर्याय 2 यायला पाहिजे, जे आला असेल. ठीक आहे? सोपा असलेला प्रश्न जमायला पाहिजे प्रश्नाचं उत्तर. पुढचं सोडवायचं. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? सोडवा रे. आता पर्वत रांग विचारली, आलं पाहिजे आपल्याला. सर्वात उंच पीवाय की व्हॅलिडिटी आहे भरपूर. तुम्ही अभ्यास करा, आता परीक्षेपर्यंत आहे. ज्याची संपली असेल डिसेंबर मध्ये, नोव्हेंबर मध्ये, सगळ्यांची व्हॅलिडिटी वाढवलेली मी. आणि ज्याची संपल त्याची वाढवेल मी. 11 तारखेपर्यंत असेल परीक्षा, गट कची होतोपर्यंत. शिकवलंय का? हिमालय शिकवलंय का बाबांनो? नद्यांच्या दरम्यानचा हिमालय पहिल्या लेक्चर मध्ये झालंय आपलं. मग कोणत्या हिमालयामध्ये जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट? नेपाळ हिमालय, म्हणजेच मध्य हिमालय. आठवतंय का रे? मध्य हिमालयाचा भाग आहे, ज्याला आपण ग्रेटर हिमालय म्हणतो, मधला भाग म्हणजे तो. तर तिथला असलेलं सर्वात उंच शिखर आहे नेपाळ हिमालयातलं माउंट एव्हरेस्ट, जगातलं सर्वात उंच. याला म्हणतात सागर माथा. नेपाळमध्ये कोणत्या नावाने म्हटलं जातं? सागर माथा.
खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता? सोडवा रे. सर्वात लहान जिल्हा विचारले. सगळ्यात लहान जिल्हा तुम्हाला आला पाहिजे. सोडवा. वाह, क्या बात आहे. मोनाली, दत्ता, कोमल, रेखा, अश्विनी, उर्मिला, प्रियांका उत्तर बरोबर दिले. सगळ्यात लहान जिल्हा म्हणजे कोणता आहे? माहे. माहे कोण आहे? माहे. लक्षात राहील का? सगळ्यात लहान जिल्हा. आता तुम्हाला इथं जिल्हे सांगतो, दोन्ही पण ध्यानात ठेवायचे. पहिला सर्वात मोठा सांगतो, सगळ्यात लहान सांगतो. जर आपल्याला विचारला सर्वात मोठे जिल्हे भारतातलं बर का, तर 1 नंबरला आहे कच्छ. कोण आहे? कच्छ. 2 नंबरला आहे लेह. त्याच्यानंतर आहे जैसलमेर. आणि चौथ्या स्थानावरती आहे बिकानेर. कोण आहे? बिकानेर आहे. ट्रिक लक्षात ठेवायची. कल जैसे भी. कल जैसे भी था आज हमारा है. सगळ्यात मोठा कच्छ, दुसऱ्या क्रमांकाला लेह, तिसऱ्या क्रमांकाला जैसलमेर, चौथा म्हटलं तर कोण आहे? बिकानेर. सॉरी, बिकानेर मी बिहार लिहिले. ठीक आहे. अजून 5-6 होतील. त्याच्यानंतर सर्वात लहान. सर्वात लहान जिल्हा म्हटलं तर 1 नंबरला आहे माहे. दुसऱ्या क्रमांकाला आहे यानम. तिसऱ्या क्रमांकाला आहे मध्य दिल्ली. आणि चौथ्या क्रमांकाला आहे लक्षद्वीप. माया लक्षात ठेवायची. मायामध्ये लक्ष दे. कळलं? विसरायचं नाही. लक्षात राहील का? मग आता सगळ्यात लहान विचारलंय, याच्यावर सगळ्यात जास्त मोठा पण विचारलेला आहे. सगळ्यात लहान माहे. कोण आहे? माहे. मग आठवत असेल आपल्याला आयोगाने प्रश्न विचारला होता मागच्या कंबाईनला करंट मध्ये प्रश्न होता. भारतातला सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश हा लक्षद्वीप आहे का? दुसऱ्या क्रमांकाचं टाकलं होतं आयोगाने. दुसऱ्या क्रमांकाचं टाकलं होतं. आठवतंय का? आठवतंय का रे? दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात लहान केंद्रशासित प्रदेश कोण आहे? लक्षद्वीप आहे असं टाकलं, जे चुकीचं होतं. त्याच्यासाठी लक्षात ठेवायची ट्रिक आठवते का? मागच्या लेक्चरमध्ये ट्रिक दिली. लाच पाहिजे दीदी आणि आजीला. मग लक्षद्वीप, चंदीगड, पुदुच्चेरी, आठवते का? दमण, दीव, दादरा नगर हवेली, मग दिल्ली, मग आजीला अंदमान निकोबार, जम्मू काश्मीर आणि लडाख. तर ती सुद्धा ट्रिक लक्षात ठेवा. आणि एखादं एवढ्या ट्रिक्स का? अरे सोपे आहे, अवघड नाही. लक्षात येतं. जर तसं करायला गेलं तर हे जड वाटतं काही गोष्टी, पण ट्रिकने करा ते सोप्या होतील आणखी. समजलं? तर 100% ट्रिक्स वापरायची आपल्यासाठी महत्वाचं आहे. सर्वात लहान जिल्हा, सर्वात मोठा जिल्हा. आता हेच जर मी महाराष्ट्राच्या संदर्भात विचारलं तर बरोबर आहे का? महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचारलं तर काय अडचण आहे का?
सोहेल तुझं वाढेल 11 जानेवारी पर्यंत मी 10-15 दिवस वाढवतील, काय टेन्शन नको. क्लिअर सगळ्यांना. मग महाराष्ट्रात म्हटलं तर आपणा सॉन्ग आठवतंय का? सगळ्यात मोठे जिल्हे आपणा सॉन्ग. मग अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली असं मी सांगता आलं पाहिजे. मी असं आपणा सॉन्ग लिहिलं की आलं पाहिजे मला की अहिल्यानगर सगळ्यात मोठा आहे, नंतर पुणे आहे, नाशिक आहे, सोलापूर आहे, गडचिरोली. मी ट्रिकने सुद्धा लिहून देईल. हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला सर्वात लहान जिल्हा विचारला महाराष्ट्रातलं तर MMBTH. मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली. आठवते का? 100% आठवलं पाहिजे. भारत येऊ दे नाही तर महाराष्ट्र येऊ दे, आपल्याला सांगता आलं पाहिजे. क्लिअर? 100%. आणि भविष्यात कोणत्या एक्झामला अजून एक सांगतो, 2026 ला सुद्धा खूप साऱ्या एक्झाम येणार आहे, चांगल्या चांगल्या पोस्ट येणार आहे. त्याच्यामुळे कदाचित तुमचा नंबर लागू शकतो. मोठी भरती येणार आहे. आणि मग जर भरती येणार आहे मोठी एवढी सगळी, तर त्याच्यामध्ये कुठंतरी तुमचं जाळं लागलं पाहिजे, त्या गाळाला कोणतरी गुंतलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. क्लिअर सगळ्यांना? त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी करा. याचं उत्तर जे आहे, उत्तर काय यायला पाहिजे? उत्तर पर्याय 2 माहे. पुढचा प्रश्न सोडवायचा. भारताचा हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. चला रे, त्रिभुज प्रदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर कोणता आहे जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश? सोडवा. वृंदावन हा कंबाईनला आला होता गट 2019. वृंदावन, राजमुंड्री, सुंदरबन की मछलीपट्टणम? मला वाटते सगळ्यांनीच उत्तर दिलंय आणि चांगली गोष्ट आहे. सोपा प्रश्न आहे याचा अर्थ. सगळ्यांना आला म्हणजे सोपा आहे का? असं काही नाही, तुम्ही हुशार आहात. सुंदरबन जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश. आठवा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं त्रिभुज प्रदेश निर्माण करणं किंवा निर्माण केला जातो हे कोणत्या नद्यांचं वैशिष्ट्य आहे? म्हणजे पूर्व वाहिनी नद्यांचं वैशिष्ट्य आहे का पश्चिम वाहिनी नद्यांचं वैशिष्ट्य आहे? असं मी म्हटलं तर काय उत्तर येईल तुमचं? त्रिभुज प्रदेश म्हणजे मुखाला त्रिभुज प्रदेश हे कोणत्या नद्यांचं वैशिष्ट्य आहे सांगा? आपल्याला माहिती आहे की पश्चिम किनारपट्टीला आपल्याला नाही दिसत. पश्चिम किनारपट्टीला दिसतं का? तर पश्चिम किनारपट्टीला दिसत नाही. पश्चिम किनारपट्टीला नद्यांच्या मुखाशी खाड्या दिसतात. काय दिसतात? खाड्या. डायरेक्ट नद्या येतात आणि समुद्राला जाऊन मिळतात डायरेक्टली, जिथं मुहाने पाण्याखाली जातात, या प्रकारची किनारपट्टी तयार होते वगैरे तुम्हाला माहिती आहे. पण आपल्यासाठी महत्वाच्या आहे पूर्व वाहिनी नद्या. बरोबर? या पूर्व वाहिनी नद्या वाहत आल्यानंतर किनारपट्टीला मिळण्याच्या अगोदर मोठं गाळाचं संचयन केलेलं आहे आणि मग या गाळाच्या संचयनामध्ये नद्यांना फाटे फुटतात. बरोबर आहे का? आणि फाटे फुटल्यानंतर जो काय असा मैदानी प्रदेश तयार होतो त्याला काय म्हटलं जातं बघा? इकडं पाणी मध्ये जो मैदानी प्रदेश आहे याला म्हटलं जातं त्रिभुज प्रदेश. बरोबर आहे? मग अशाच पद्धतीचा त्रिभुज प्रदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. तो म्हणजे जगातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा असलेला की एक ठिकाण आहे फराक्का नावाचं. आता काही जास्त सांगत नाही मी. इथं गंगा नदीला काय तयार होते रे? एक वितरिका तयार होते. याच्यावर पण प्रश्न विचारले बरं का गटकच्या पूर्व परीक्षेला. त्या वितरिकेचं नाव म्हणजे हुगळी. बरोबर आहे? कोणत्या नदीची? गंगा नदीची आहे. नंतर हीच गंगा नदी कुठं जाते? बांगलादेशमध्ये. आणि बांगलादेशमध्ये गेल्यावर तिला येऊन मिळते जमुना. जमुना म्हणजेच कोण? ब्रह्मपुत्रा. मग गंगा आणि जमुनेचा एकत्रित प्रवाह बनतो पद्मा. कोणत्या नावाने? पद्मा. आणि पद्मा ही जाऊन मिळते मेघनेला. मेघनेला कुणाला मिळते? मेघनेला. मेघना जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला. मग जो काय हुगळी नदी आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मेघना नदी आहे, यांच्या दरम्यानचा जो काय त्रिभुज प्रदेश आहे त्याला म्हटलं जातं सुंदरबन. ज्याचा 60% भाग बांगलादेशमध्ये येतो आणि 40% भाग हा भारतात आहे. भारतात म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर इथं असलेला पश्चिम बंगालचा जिल्हा आहे दक्षिण 24 परगणा नावाचा जिल्हा आहे. तर या दक्षिण 24 परगणा, बरोबर आहे, जो भाग आहे सुंदरबनचा पश्चिम बंगाल मधला. बाकी तुम्हाला महत्वाचं आता करंट मध्ये चर्चेत आहे गंगा पाणी वाटप करार. जसं सिंधू पाणी वाटप कराराची तारीख, तशी गंगा नदीच्या पाणी वाटपाची तारीख पण लक्षात ठेवा. का लक्षात ठेवा? कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो.
कोणत्या देशासंदर्भात असेल तर भारत आणि बांगलादेशच्या संदर्भात आहे. गंगा नदीच्या पाणी वाटपाचा करार जो 1996 ला झालता, 30 वर्षासाठी होता, जो पुढच्या वर्षी संपणार आहे. तर ते चर्चेत आहे, लक्षात ठेवा. कळलं? तर आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते असायला पाहिजे होतं सुंदरबन. या सुंदरबन मध्ये असलेला महत्वाचा प्राणी कोणता आहे रे? जो तिथला फेमस प्राणी आहे, ज्याला रॉयल म्हणतात. कोण आहे तो रॉयल प्राणी? सांगा. पूजा, 19 सप्टेंबर 1960 कुठली तारीख सांगितली तू? ती सिंधू पाणी वाटप कराराची तारीख सांगितली. मागच्या वर्षी त्याचा फायदा झालाय करंटचा. 2 प्रश्न आले होते राज्यसेवेला. सांगा रे. बेंगॉल टायगर. कळलं? बेंगॉल टायगर लक्षात ठेवा. पुढचं आहे 44. हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. सोडवा. कोणतं आहे प्रमुख बंदर गुजरात राज्यातलं? संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 18. सोडो. आलं पाहिजे. किरण, कोमल, सोनम, अश्विनी, उर्मिला, मोनाली, रोहिणी, भक्ती सगळ्यांनी बरोबर दिले उत्तर. गुजरात राज्यातले विचारले. कोणतं आहे गुजरात राज्यातलं प्रमुख बंदर? कांडला. बरोबर आहे का? मग आपल्यासाठी महत्वाची आहे किनारपट्ट्या. मुख्य बंदर कोणती आहे ती इथे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. मग आपल्यासाठी पश्चिम किनारपट्टीवरची आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पूर्व किनारपट्टीवरची बंदर आहे. क्लिअर का सगळ्यांना? लक्षात ठेवायचं आहे. 3 कसं येईल बाबा? सीध मांडवी इथे. बघ आता आपल्यासाठी बंदर कोणती आहे? कांडला. कांडला बंदर कुठे येतं? तर गुजरात मध्ये येते, ज्याचं दीनदयाळ बंदर असं नामकरण केलंय. महाराष्ट्रामध्ये आता 3 महत्वाची बंदर आहे. पहिलं आहे वाढवण नावाचं डिजिटल पोर्ट. त्याच्या खाली मुंबई आहे नैसर्गिक बंदर, एमबीपीटी म्हणतो. आणि त्याच्या खाली त्याचा ताण कमी करण्यासाठी जेएनपीटी नावाशेवा नावाचं बंदर आहे. याची निर्मिती 1989 ची. त्याच्यामुळे महाराष्ट्रात आता 3 बंदर लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर गोव्यामध्ये गेल्यानंतर आहे तो म्हणजे मार्मू गोवा, ज्याला मुर्मू गोवा म्हणतात. गोव्यामधलं बंदर आहे. कर्नाटक मध्ये गेल्यानंतर मंगलोर नावाचं बंदर आहे. कळलं का? आणि खाली गेल्यानंतर कोचीन आहे, ज्याला आपण अरबी समुद्राची राणी म्हणतो. केरळमध्ये असणारं कोचीन, ज्याला अरबी समुद्राची काय म्हणतो? राणी म्हणतो. ही बंदर आहे पश्चिम किनारपट्टीवरची. कांडला गुजरात, वाढवण मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी नावाशेवा महाराष्ट्र, मार्मू गोवा गोवा, मंगलोर कर्नाटक, कोचीन म्हणलं तर केरळ. याला म्हणायचं अरबी समुद्राची राणी. क्लिअर? ही बंदर विसरायची नाही. समजतंय का? त्याच्यानंतर इथं आहे हल्दिया. बरोबर आहे का? कलकत्ता हल्दिया ऐकलं असेल. त्याच्यानंतर इथं ओडिशामध्ये पाराद्वीप नावाचं बंदर आहे. पाराद्वीप, ज्याला पॅराद्वीप पण म्हणतात. ओडिशा यानं ठेवायचं. आंध्रमध्ये आल्यानंतर विशाखापट्टणम नावाचं बंदर आहे, वायझॅक ज्याला आपण म्हणतो. क्लिअर? तर तमिळनाडूच्या किनारपट्टीवरती 3 महत्वाची बंदरं आहेत. चेन्नई, एन्नोर आणि तुतीकोरीन. ही बंदर लक्षात ठेवायची. आणि अंदमान निकोबार मध्ये जे आहे त्याचं नाव पोर्ट ब्लेअर, ज्याचं रिसेंटली नामकरण केलेलं आहे. काय केलं रे नामकरण? नामकरण केलेलं आहे श्रीविजयापुरम. करंट मध्ये आहे ना आपल्या, तर श्रीविजयापुरम असं नामकरण पोर्ट ब्लेअरचं केलंय. तर हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. तर ही सगळी बंदरं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, महत्वाची बंदरं. आणि मग छोटी मोठी बंदरं नव्याने उद्घाटन होत असतात, पण ही मुख्य बंदरं आहे, विसरायची नाही. क्लिअर सगळ्यांना? आणि मग इथं तुम्हाला प्रश्न असे पण आहे, पूर्व किनारपट्टीला कोणतं, पश्चिम किनारपट्टीला कोणतं. तर तिथं चुकण्याचं काही कारण नाही, आलं पाहिजे. पुढचा प्रश्न सोडवायचा आहे परत एकदा. चला, खिंड आता आली पाहिजे. खिंड. चला रे,
वनसेवा मुख्य परीक्षा 2018 बनिहाल, बारालाच्या बोमदिला आणि दिहांग. मगाच्या ट्रिक आठवा. उत्तर तुमच्या हातात येईल. सोडवायचंय रे. चला चला, आलं पाहिजे. अभ्यासाशिवाय येत नाही एवढं लक्षात ठेवायचं. दीदी बोली मधलं कोणतं दिसतंय बघा? 2 दिसतात. मग ते कुठं असतील ते कळलं पाहिजे आपल्याला. दीदी बोली. किरण म्हणतायत 3. किरण नीट बघा. अश्विनी म्हणतात 1. एक दिसती बनिहाल. मग आठवा ट्रिक काय होती आपली? बुर्ज खलिफा जो पेंड से चांगला बनी. मग बनी मध्ये काश्मीर यायला पाहिजे. बघायचं कुठे येईल काश्मीर. 2 पर्याय लगेच डिलीट होतात. बघा ना, बनिहाल, बुर्ज खलिफा जो पेंड से चांगला बनी. जम्मू श्रीनगर मार्गावरती बनिहाल आहे. हा, आहे का नाही? हा, लक्षात ठेवायचं. म्हणजे बनिहाल कळालं. आता बारालाच्या देशी बारो म्हणजे हिमाचल प्रदेश मध्ये असेल. मनाली आणि लेह यांना जोडणारी कोण असेल? बघा, तुमचे 2 पर्याय तर असे जातात दोघांवरती. आता हे 1 का 3 याच्या उत्तर येते. आता बोमदिला लक्षात ठेवायचं. बोमदिला, तर बोमदिला आहे. हा, बोम कधी देतो? अळस आल्यावर. अळस लक्षात ठेवायचं. कधी बोम देतो आपण? आई या करतो का नाही आपण? हा, आ वाजतो का नाही मोठा? कधी वाजतो? आलस आल्यानंतर, लास आल्यानंतर. कळते? किंवा तुमचा उल्हास संपल्यानंतर तुम्ही आळस देत असता, बोंब देत असता. मग बोमडिला म्हटलं तर बोमडिला म्हणलं तर अरुणाचल प्रदेश लासा आणि दिहांग. कळतंय का? मंडाले. दिहांग म्हणलं तर मंडाले. कळतंय का? मन लक्षात ठेवायचं आहे. तुमचं मन कळतंय हँग होऊन जातं, त्याच्यामुळे मन डाले लक्षात ठेवायचं. क्लिअर? त्याचं उत्तर 1 नंबर यायला पाहिजे. हे विसरायचं नाही बरं का. हे वनसेवेला आले. मग हे वनसेवेला आले याचा अर्थ तुमच्या परीक्षेला येऊ शकतं. आणि असा अनुभव दिसतोय मागचा की भारताच्या भूगोलावरती जे पीवायक्यू आहे त्याच पीवायक्यू मधून प्रश्न तयार होतात. चेक करू शकता तुम्ही, कोणते काढून बघा. म्हणजे आता मध्ये तुम्ही तो नद्यांवरचा प्रश्न सोडवला हिमालयाच्या संदर्भात, आठवतंय का? पंजाब हिमालयाचा. तो पीवायक्यू जोड्या लावाला, त्यातला कट पेस्ट केला आणि विचारला. त्याच्यामुळे डायरेक्ट प्रश्न जरी नाही आले तरी वन लाईनर स्वरूपात सुद्धा तुम्हाला प्रश्न येतील. म्हणजे येऊन गेले आणि ते जर आलं तर चुकायला नको, कारण तुमचे पीवायक्यू हे पाठ पाहिजे असं म्हणलं तरी चालेल. क्लिअर? सगळ्यांना विसरायचं नाही. जम्मू श्रीनगर म्हणलं तर बनिहाल, बारालाच्या म्हणलं तर मनाली लेह, बोमडिला म्हणलं तर अरुणाचल प्रदेश लासा आणि दिहांग म्हणलं तर अरुणाचल प्रदेश मंडल. 1 नंबर उत्तर. पुढचं सोडवा. आलं पाहिजे रे. आता सोडवायचं उत्तर आलं पाहिजे. चला चला चला, जमलं पाहिजे. सोडवायचे उत्तर श्रीकाल. आठवते का? जो बोले सोनिहाल सत श्रीकाल. श्रीनगर, कारगिल, लेह यांना जोडणारी जोजिला आहे. आली का जोजिला? फॉरेस्टलाच आली होती. असा प्रश्न वन लाईनरला येऊ शकतो. कळतंय का? जय श्रीकाल लक्षात ठेवायचं आहे. विसरायचं नाही. आलं पाहिजे असं ध्यानात राहील. उद्या जर असंच असेल तसं पडलं तर तुमचं आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. कळलं? आपल्यासाठी महत्वाचं आहे गिलगिट आणि चीनला जाणारी जी खिंड आहे ती म्हणजे खुंजेराव आहे, जी पाकिस्तान, पीओके आणि चीनला जोडते. बाकी लिखापाणी, दिफू माहिती तुम्हाला. तर लिखापाणी आणि दिफू म्हटलं तर दिफू लक्षात ठेवायचं. ही लिखापाणी आहे. भारत म्यानमार मार्गावरती लिखापाणी आहे आणि दुसरी आहे ती म्हणजे दिफू. दिफू म्हणजे भारत, चीन, म्यानमार बॉर्डरवरती अरुणाचल प्रदेश मध्ये. तर या खिंडी महत्वाच्या. वन लाईनरला वगैरे विचारलं तर चुकायचं नाही.
क्लिअर? हे ऑलरेडी लक्षात ठेवायचं, प्रश्न खिंडीवरती येतात. 51 सोडवायचं रे. त्यांच्या स्थापनेनुसार क्रम लावायचा आहे. वनसेवा मुख्य परीक्षा आठवा. सोडवा. जमलं पाहिजे आणि आलं पाहिजे. येऊ शकतं, 100% येऊ शकतं. तर स्थापनेनुसार क्रम लावायचे. स्थापनेनुसार साल पाठ पाहिजे. 4 1 1 3. अरे नीट बघा रे, नीट बघा. अरे तुमचं पाठ पाहिजे, पाठ. बरोबर आहे का नाही? इथं झारखंड दिले. आता मला सांगा, सगळ्यात शेवटी निर्माण जे झाले ते झारखंड आहे. 2000 साली 3 राज्यांची निर्मिती आहे का? छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. त्याच्यानंतर मणिपूर दिले, अरुणाचल प्रदेश दिले, हरियाणा दिले. आता सगळ्यात पहिल्यांदा इथं कोण असेल तर 1966 ला पंजाब आणि हरियाणाची निर्मिती. 63 ला कोण आहे सांगा? 63 ला म्हटलं तर नागालँड आहे. पाठ पाहिजे तुमचं. 1963 म्हणलं तर नागालँडची निर्मिती आहे. त्याच्यानंतर पंजाब, हरियाणा, चंदीगड म्हणलं तर 66 ला आहे. 72 ला म्हणलं तर MMT आहे, मेघा, मणी आणि त्रिपू. मेक माय ट्रिक लक्षात ठेवायची. मेघा आणि मणी आणि त्रिपू म्हणलं तर लहरात ठेवायचं. क्लिअर? हे जमलं पाहिजे, आलं पाहिजे. आणि अरुणाचल प्रदेश म्हणलं तर 87 86 87 87. लक्षात राहील का? जमल का? तुम्हाला जमलं पाहिजे, विसरायचं नाही, आलं पाहिजे. मग उत्तर काय येईल बघा. उत्तर काय आलं पाहिजे? ड, नंतर ब, नंतर क, नंतर अ. उत्तर पर्याय 4. क्लिअर का? असे खूप प्रश्न आहे. राज्यांच्या निर्मितीवरती खूप सारे प्रश्न आहे. तुमचं महाराष्ट्रामध्ये जिल्हा निर्मिती जसं आहे ना, तसंच भारतामध्ये राज्यांची निर्मिती. प्रश्न तुम्हाला पॉलिटीत सापडतील. भूगोलात कमी आहे, पण पॉलिटीमध्ये खूप सारे प्रश्न आहे. पॉलिटीत तुम्हाला प्रश्न विचारतात. एकदा शिका, पाठ करून टाका डायरेक्ट. 60 ला, 63 ला, कळतंय का? 70 ला, 72 ला, 75 ला, 86 87 2000. पाठ असलं पाहिजे डायरेक्ट. येतंय. पुढचं सोडव. शिकवलं रे पहिल्या लेक्चर मध्ये. चला. हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यांच्या पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला काय म्हणतात? ऍग्री 17 ला आलेला प्रश्न सोडवायचे रे. हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यांच्या पलीकडे स्थित. आलं पाहिजे. 2. छान. अश्विनी, मोनाली, रेखा, किरण, उर्मिला. छान, सगळ्यांनी उत्तर दिले. सृष्टी, सोनम. आठवते का सगळ्यांना? उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम सगळ्यांना आला पाहिजे. काय क्रम आहे आपला? उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम म्हटलं तर आपला क्रम आहे काराकोरम. काल झापी शिवा आहे का रे? काल झापी शिवा, मग काराकोरम, लडाख, झास्कर, ग्रेटर हिमालया. यालाच आपण हिमाद्री म्हणतो, यालाच आपण बृहद म्हणतो, यालाच आपण मुख्य म्हणतो, आहे का? मग लेसर हिमालया, याला आपण लघु म्हणतो, लेसर म्हणतो, याला मध्य सुद्धा म्हणतात. आणि त्याचाच भाग असलेला पीर पंजाल. खूप प्रश्न येतील पुढे सुद्धा. आणि सगळ्यात दक्षिणेकडचा, अति दक्षिणेकडची सर्वात तरुण रांग शिवालिक. मग ते काय म्हणतंय रे? हिमाद्रीच्या उत्तरेला म्हणतंय. हिमाद्रीच्या उत्तरेला कोण आहे? ट्रान्स हिमालय, ज्याला आपण पलीकडचा हिमालय म्हणतो. मुख्य हिमालयाच्या पलीकडच्या रांगेला म्हणतात ट्रान्स हिमालय. ज्या चौथी रांग आहे कैलास. कळलं का? उद्या जरी प्रश्न आला ना ट्रान्स हिमालयाचा कोण कोण भाग आहे, तर हे 4 रांगा लक्षात ठेवायचं. काराकोरम, लडाख, झास्कर,
कैलास. ओके, जमलं पाहिजे, आलं पाहिजे. मग ग्रेटर आहे, लेसर आहे, पीर पंजाल आहे, देन शिवालिक आहे. इथं तेच विचारले. सिंधू आणि ब्रह्मपुत्र नदी खोऱ्याच्या पलीकडे म्हणलं तर कोण येईल रे पलीकडे? पलीकडे म्हणलं तर असेल ट्रान्स हिमालय, म्हणून 2 नंबर उत्तर. नाही तर आपला तडाखा असतो बऱ्याच लोकांचा. काय तडाखा असतो? इथं मुख्य हिमालय दिलंय, वरून कंसात दिलंय, हा म्हणजे हे असेल. हा देतात कधी इलॅबोरेट करून दिलं असेल की शक्यतो ते उत्तर असतं, पण इथं नाही ते उत्तर. कळलं का? ध्यानात ठेवायचं की हिमाद्रीच्या उत्तरेला म्हटलंय सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यांच्या पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला काय म्हणायचं? काय म्हणायचं रे? ट्रान्स हिमालय. ओके, सो उत्तर पर्याय येईल, उत्तर पर्याय 2. डन. पुढचा, देशाच्या 52च्या वन धोरणानुसार भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र हे वनांखाली असणं गरजेचं असतं? सांगा रे. बेसिक प्रश्न. किती टक्के वनांखाली ठेवायला पाहिजे? 17%, 33%, 40%, 43%? सांगा. येईल प्रश्न आला तर परत वन संपत्तीमध्ये क्षेत्राच्या किती टक्के असलं पाहिजे? 33%. 1/3 म्हणजे 33% क्षेत्र वनांखाली असणं गरजेचं असतं, लक्षात ठेवायचं. पुढील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने लावा रे. झालेत आता शिकून सगळे. एक काम डीएनए नंदाका. चला रे, उत्तर आलं पाहिजे. खालील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने लावा. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2016. दोन, 3 सोडवायचं, उत्तर काढायचं. तुम्हाला आलं पाहिजे उत्तर, नुसतं बघू नका. हा, नुसतं बघायचं ना, आलं पाहिजे उत्तर. दोन, 3 बघा. आता लेंथ बघा, नोट्स मध्ये बघितलं तरी चालेल. आता याच्यात सगळ्यात मोठा कोण आहे रे? आपला एक काम मधला कोण आहे? ट्रिक आपली काय? ए म्हणजे एव्हरेस्ट, क म्हणजे K2, नंतर का म्हणजे कांचनगंगा, नंतर मकालू. आता उतरता क्रमाने म्हणजे 1 नंबरला कांचनगंगा दिसतंय ना आपलं, 8598 मीटर वाला कांचनगंगा दिसते. म्हणजे ब पहिल्यांदा येईल,